श्री स्वामी समर्थ। ओम लक्ष्मे नमः। जी स्त्री यावेळी झोपते त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते। त्याआधी अशाच जीवन उपयोगी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम लक्ष्मे नमः नक्कीच लिहा। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, जी स्त्री यावेळी झोपते त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते। तुमच्या घरातील स्त्री रात्री यावेळी झोपते असेल तर मग त्या घरात कधीच गरिबी येत नाही, तर त्या घरामध्ये श्रीमंती येते। तुम्ही सुद्धा या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। पौराणिक शास्त्रानुसार श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा कोणी स्त्री या वेळी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती येते, तो व्यक्ती धनवान बनतो। आणि यासोबत काही अशा चुकांच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत की ज्या रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नये, नाहीतर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही। मित्रांनो, स्त्रियांनी यावेळी झोपल्याने त्या घराची बरकत होते आणि जेव्हा जी स्त्री रात्रीच्या वेळी आणि सकाळच्या वेळी एक काम करते त्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहील। आणि म्हणून तुम्ही तर विश्वास नाही ठेवणार, पण हे मी तुम्हाला सांगत नाही, हे तर ज्योतिषशास्त्रामध्ये सांगतात। असे घर कधीही धनवान करोडपती बनू शकते। मित्रांनो, झोप एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आणि महत्त्वाची आहे। जेव्हा आपण रात्री झोपतो त्यावेळी शरीराची सर्व थकावट निघून जाते आणि आपल्यामध्ये पुन्हा एकदा नवीन कार्य करण्याची नवीन ऊर्जा तयार होते। असे तर झोपण्याचा प्रत्येकाचा आपला एक टाइम फिक्स असतो, परंतु काही वेळा झोप एवढी गाढ येऊन जाते की व्यक्ती कधीही कुठेही झोपत असतो। झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे जेवण आवश्यक आहे, तेवढी झोपही आवश्यक आहे। स्त्रियांच्या अशा झोपण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते। स्त्री जर यावेळी झोपत असेल तर विश्वास ठेवा, तुम्हाला श्रीमंत होण्यापासून धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, आणि असे शास्त्रामध्ये नक्कीच सांगितले आहे। मग त्यामुळे तुम्ही अवश्य जाणून घ्या, अशा वेळी झोपते स्त्री की ज्या वेळेस स्त्री तेव्हा नक्कीच कार्य ते अवश्य तुम्ही केलेच पाहिजे। मग मित्रांनो, ते आपण जाणून घेऊया। शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितले आहे की रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी स्त्री महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि म्हातारानी लक्ष्मी रुष्ट होऊन जाते, अशी मान्यता आहे। उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणीतरी फार मोठी समस्या येऊ शकते, आणि त्यामुळे कोणत्याही महिलाने रात्री उशिरापर्यंत कधीही जागे राहता कामा नये। असे करत राहिले तर भयंकर दोष लागतात। त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे। धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात तेथे घरामध्ये राहू, केतू आणि शनीची कृपादृष्टी नक्कीच ती चुकीची पडू शकते। आणि हे पाहता तर तुम्ही असे कधीच करता कामा नये। जर महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यात घालवते तेव्हा सर्व देवता भयंकर क्रोधित होतात। त्यामुळे मर्यादित झोप घेतली पाहिजे, कारण की जास्त झोपून राहणे हे धनाची हानी आणि अनेक आजारपणांना निमंत्रण देण्याच्या बरोबरचे आहे। जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येतात तेव्हा नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टी विषयांची चर्चा करू नका, हाताबाहेरील गोष्टींचा विचार करू नका। असं केल्याने नकारात्मक शक्ती आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्यावर तिचा प्रभाव पडू शकतो। नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचार आणि चिंतन करत राहिले पाहिजे। यामुळे आपण असत्य अशा गोष्टी विषयाची चर्चा करू नका, त्यामुळे आपणास यश व कीर्ती आणि उन्नती प्राप्त होते। मित्रांनो, कदाचित हे फार कमी लोकांना माहिती असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये। जर उशिरा उठणे सर्व शास्त्रानुसार योग्य मानले जाते, परंतु काही खास दिवसांसाठी या वेळेत परिवारातील सर्व सदस्यांनी उठले पाहिजे। या गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे। कोणत्या दिवसामध्ये उशिरा उठण्याने सर्वात भयंकर दोष लागतात, आणि त्यामुळे मंगळवार, शनिवार आणि गुरुवारी शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करावा, कारण उशिरा उठण्याची वेळ तुमचा विनाश करू शकते। शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या दिवसामध्ये उशिरा उठू नये। तर मग आपण पाहूया की सकाळची वेळ उठण्याचा मुहूर्त कोणता आहे, कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे। चला तर मग जाणून घेऊया। 4 ते 5:30 पर्यंत पहाटेच्या या वेळी उठणे तुमच्या जीवनाची उन्नतीची कामे जर होते तर त्यावेळेस उठणारी व्यक्ती ही देवी देवतांचा
धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय ते असतात आणि जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरामध्ये धनलक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते. अशा घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. मित्रांनो, महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारला पाहिजे. जर तुम्ही असे करू शकत नसाल तर घरामध्ये कमीत कमी घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडू अवश्य मारावा. परंतु जर तुमच्या घरामध्ये कोणाला 5:30 दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर मग कमीत कमी 7 वाजण्यापूर्वी अवश्य उठा. कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे की 7 वाजल्यानंतर घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाहीत, कायम स्वरूपात या घरातून निघून जातात. त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका. कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे. त्यामुळे तुम्ही ही चूक अजिबात करू नका. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि खुशीचे वातावरण घेऊन येऊ इच्छिता तर असे करू नका. तुमच्या घरामध्ये 7 वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये. जर कोणी आजारी असेल तर हरकत नाही. इतर दिवसांमध्ये या चुका तुम्ही अजिबात करू नका. सूर्य उगवल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये. जेव्हा तुमच्या घरातील महिला पूर्व दक्षिण दिशेला आपले डोके करूनच झोपते तेव्हा ते कुटुंब धनधान्याने भरून जाते. घरात सुखाची झुळूक येते. जसे की घरात सुखाचा आशीर्वाद वर्षाव होतो. आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपू नये. बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती किंवा फोटो असू नये. लाल, काळा हे तीनही कलर जास्त वापरू नयेत आणि यामुळे घरामध्ये सुखद व समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात. पुरुष आणि महिला यांनी दक्षिणेला डोके करून झोपलीत तर ते तुमच्यासाठी खूप चांगले राहील. त्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल. म्हणून दक्षिण या दिशेला डोके ठेवले पाहिजे. आणि आपल्यापैकी बऱ्याचशा दाम्पत्यांना मनात हा प्रश्न उद्भवतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण शास्त्रीय शुद्ध माहिती असलेली मी सांगणार आहे, तर लक्ष देऊन ऐका. वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आले आहे की दाम्पत्य जीवनातील आपापसातील प्रेम आणि जिव्हाळ्याचं नातं बनून राहण्यासाठी, योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पती पत्नीच्या डाव्या बाजूला झोपणे पाहिजे आणि तुमच्यासाठी हे खूप चांगले राहील. त्याच्या मागे मुख्य कारण आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले पाहिजे, तेथे की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला पाहिजे. पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते आणि ज्या घरातून लक्ष्मी रुष्ट होऊन जाते त्यांना धनसंबंधी समस्या झुंजावे लागते. खरे तर कित्येक वर्षांपासून अशी परंपरा चालत राहिलेली आहे ज्याच्यानुसार बोलले गेलेले आहे, जर असे केले जाईल तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची पाठ फिरवते. त्यामुळे तुम्ही गाठ बांधून ठेवा की तुमच्या घरामध्ये अशा कामांना जर ही वाव देऊ नका. त्याने तुम्हाला येणाऱ्या कालावधीत तुमच्या जीवनात कधीच धनाचा अभाव झेलावा लागू शकतो. म्हणून शेवटी अशी कोणती कामे आहेत जी सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी करता कामा नये. असे मानले जाते की सायंकाळी रात्रीच्या वेळी दूध, पीठ, दही, मीठ कुणाला देता कामा नये. मित्रांनो, तुम्ही या वेळी जर खरेदी करत असाल तर तुम्ही ते करू शकता, परंतु कोणीही कोणाच्या घरातून मात्र देऊ नका. असे केले तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास नक्कीच राहील. आणि मित्रांनो, हेही लक्षात असू द्या की सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता, पूजा पाठही करता. अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी आपल्या घराची साफसफाई करा. कारण की घाण, केर, कचरा धनलक्ष्मीला प्रसन्न नसतो. म्हणून असे बोलले जाते की आळस हा माणसाचा मोठा शत्रू असतो. हीच गोष्ट भांड्यांच्या बाबतीत लागू पडते. तुमचा शत्रू धनलक्ष्मीला येऊ देत नाही. काही घरांमध्ये लोक आळस करतात आणि रात्रीच्या वेळी खरकटी भांडी तशीच ठेवतात, तर दुसऱ्या दिवशी सकाळी अशी भांडी धुतली जातात. मित्रांनो, शास्त्राच्या अनुसार जराही योग्य मानले जात नाही. रात्रीच्या उष्टी आणि खरकटी भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि देवी अन्नपूर्णा मातेचाही अपमान होतो. त्यामुळे माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी तुमच्या घराच्या त्याग नक्कीच करतात. म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला हे माहीतच असेल की श्री लक्ष्मीला अन्नपूर्णाही बोलले जाते. तिच्या कृपेने आपल्या सर्व धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते. त्यामुळे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका. लक्षात ठेवा, जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवू नका. त्यामध्ये तसा हात धुवू नका. यामुळे अन्नाचा अपमान होतो व देवी लक्ष्मी दृष्ट होते. शक्यतो लागेल तेवढेच अन्न ताटात घ्या आणि संपवण्याचा प्रयत्न करा. जर शिल्लक राहत असेल तर शिल्लक राहिलेले अन्न तशाच ताटामध्ये हात धुवू नका. या गोष्टी घरामध्ये होण्यास वाव देऊ नका. अशा गोष्टी त्वरित रोखल्या पाहिजेत.
घरातील महिलांना सतत खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे घरातील लक्ष्मी ही आनंदी राहते व घराची बरकत होते. महिलांना अपमानित करू नका. बऱ्याच वेळा आपण लोक पूजा करतो, वेळी चुका करतो आणि या कारणांमुळे नुकसान होऊ शकते. पूजा करताना काळजी घ्या. पूजा सामग्रीला ध्यान न ठेवता चुकून पूजेचे काही सामान जमिनीवर तसेच ठेवून देतात. नंतर त्याच देवतेला तसेच समर्पित करतात. परंतु असेच कधीच करू नका. पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये अथवा वेगळ्या कपाटाच्या कान्यात ठेवा अथवा कोणा अशुद्ध हात लागणार नाही अशा ठिकाणी व्यवस्थित काळजीपूर्वक ठेवा. यामुळे पूजेच्या सामग्रीची शुद्धता व सात्विकता टिकून राहते. नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफसुथऱ्या ठिकाणी धनाची देवी महालक्ष्मी हिचा निवास असतो. लोकांच्या घरामध्ये स्वच्छता खेर कचरा घाण राहते, त्यावेळी तिथे महालक्ष्मी राहत नाही. त्यामुळे घराची साफसफाई सोबत आजूबाजूलाही साफसफाई ठेवली पाहिजे. आपल्या घरासोबत मनानेही आपण स्वच्छ राहिलं पाहिजे, हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दुसऱ्याची प्रगती होत असेल तर कोणत्याही प्रकारचा राग, द्वेष व दुश्मनी आपल्या मनामध्ये कधीही ठेवू नका. काही वेळा बरेच लोक बाहेरून येतात, घरात तसेच काही खाऊ लागतात व सोफ्यावर बेडवर जाऊन बसतात व बसून तसेच खात राहतात. असे करण्यास धार्मिक आणि वास्तू दोघांच्या दृष्टिकोनातून या सवयी खूप अशुभदायी आहेत आणि त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी आपण स्वतःला प्रथम स्वच्छ करा. सायंकाळी श्री लक्ष्मीचा पाठ करा. आवर्जून श्री सुक्तमचा पाठ करा. यामुळे श्री लक्ष्मीची धनधान्याची व संपत्तीची आशीर्वादाची प्राप्ती होऊ शकते आणि ती अवश्य होते. काही लोकांची सवय असते अंथरुणावर अथवा बेडवर बसून जेवण करतात आणि असे कधी करू नका. माता लक्ष्मी क्रोधित होते व जेवण केलेल्या अन्नाचा अपमान होतो. त्यामुळे अशा लोकांच्या जीवनात माता लक्ष्मी नाराज होते. अंथरुणावर बसून जेवण केल्यानंतर अंथरुणावरच बसून जेवण करण्यावेळी ती वेळ त्या व्यक्तीवर येते व दवाखान्यात जास्त खर्च होतो. शरीरामध्ये वेगवेगळे आजार जडतात आणि त्यावरच कर्ज वाढत जाते. त्यामुळे तुम्ही नेहमी सन्मानभराने टेबलावर अथवा खुर्चीवर बसून अथवा जमिनीवर बसून जेवण करावे. बेडवर बसून कधीही जेवण करू नये. घरामध्ये कचऱ्याचा डबा ठेवणे ही फारच एक उत्तम सवय असते. याने आपण घर साफ राहते आणि घरातील कचरा कचऱ्यावाल्याला देतो तेव्हा कोणतीच अडचण येत नाही. परंतु चुकूनही कचऱ्याचा डबा कधीच घराच्या समोर अथवा दरवाजाच्या समोर ठेवू नका. बऱ्याच वेळा लोक आपल्या सवलतीसाठी, सोयीसाठी असे करताना दिसतात. कचऱ्यावाल्याला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचरा घेऊन जाण्याचं बरं पडेल. परंतु असं केल्याने फक्त कचरावालाच नव्हे तर श्री लक्ष्मी देखील नाराज होते व शेजाऱ्यांबरोबर आपलेही वाद देखील नक्कीच होतात. म्हणून ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडून मागावे. ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडून आपल्याला देण्यासाठी खूप काही आहे. परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी आणि करण्याची मनापासून आतुरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्याला मिळणे शक्य नाही. आपल्याला आपल्या इच्छेमध्ये किंवा प्रार्थनेमध्ये दृढ श्रद्धा, शक्य असावी लागते. त्याची याचना करत असताना मनात विश्वास असावा. आपली मागणी स्पष्ट असावी. आधी एकच ध्येय ठेवून एकच इच्छा मांडा आणि पूर्ण होईपर्यंत वाट बघा. आपली इच्छा बदलत राहिली तर पूर्ण होण्याची शक्यता ही कमीच असते. तसेच वाट बघण्याचा काळ अधिक नक्कीच होऊ शकतो. आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पहा, म्हणजे आजार लवकर बरा होईल. बेडसमोर आरशाचे कपाट येऊन देऊ नये, त्यामुळे घरातील ऊर्जा कमी होते आणि आजार वाढतात. घरामध्ये सुख व समृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे, फुटलेली खेळणी, तुटलेले फर्निचर या वस्तू ठेवू नका. भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये अजिबात ठेवू नये. झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला बेड असावा, म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर्य चांगले राहते. घरामध्ये वय वर्ष 25 ते 60 असलेल्या कमवत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे. उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारी आहे. यामुळे कोणत्याही काम करताना उत्तरेला तोंड करावे आणि घरामध्ये अडगळ, भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबवण्यासारखं आहे. त्यामुळे अशा वस्तू घरामध्ये ठेवू नका. घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि आर्थिक समस्याही वाढतात. म्हणून भाग्यदायी घराच्या हॉलमध्ये बांबू ट्री म्हणजे लकी ट्री लावावा. घरामध्ये नकारात्मक शक्ती व शक्ती ऊर्जा प्रवेश करू नये आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा भक्कम राहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसवणे गरजेचे आहे. घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुलं, सुकलेली तोरण काढून टाकावीत. घरामध्ये शुभ शक्ती प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होता कामा नये आणि घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळे उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावेत.
घड्याळांकडे बघा. आपले तोंड पूर्व आणि उत्तर या शुभ दिशांना होते ते शुभ असते. घरातील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर व घड्याळ हे पूर्व किंवा उत्तर भिंतीवरच लावावेत. कोणतंही काम करताना आपले तोंड उत्तर आणि पूर्व दिशेला असावे आणि विना अडथळा ते काम पूर्ण पार देखील पडते. झोपताना कधी दक्षिणेला पाय करून झोपू नका, त्यामुळे आजारपण वाढते, माणूस कर्जबाजारी होतो. घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये. ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी. घराच्या ईशान्य दिशेला वजन न ठेवता ती मोकळी ठेवावी. घरामध्ये शांतता राहते आणि सुख समृद्धीसाठी घरामध्ये मुख्य दरवाजा समोर बालाजीचा फोटो लावावा. दरवाजाच्या चौकटीवर आतून व बाहेरून विघ्न आरत्याचे स्टाईल देखील तुम्ही बसवू शकता. तसेच घराच्या प्रत्येक खोलीमध्ये खडे मीठ एका वाटीमध्ये ठेवावे. मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्व दिशेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे. पूर्व दिशेला डोके केल्याने ज्ञान वाढते आणि लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपू नये, त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात. घरामध्ये पैसा, संपत्ती, ऐश्वर्य टिकून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट अवश्य ठेवावे. आठवड्यातून एकदा खड्या मिठाच्या पाण्याने फरशी पुसण्याने घरामध्ये सुख समृद्धी बनून राहते. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच देवाची कृपा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. चला तर भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.